रामकृष्ण हरी. नमस्कार. तुम्हाला मी आज मुंबई एअरपोर्टची थोडी माहिती देतो. हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. इथून जे भारताच्या बाहेर जाणाऱ्या आहेत फ्लाईट्स, तर टर्मिनल 2 हे आहे. इथं येण्याचं मुख्य साधन आहे, तुम्हाला कॅब करू शकता आणि जर चिपेक्स जर बघायचं असलं तर तुम्हाला मेट्रो भेटते इथं, मेट्रो. तर अंधेरी स्टेशनपर्यंत तुम्ही कसंही पोहोचू शकता बाय लोकल. आणि अंधेरीवरून तुम्हाला एअरपोर्ट रोड स्टेशन जस्ट 2 स्टेशनच्या नंतरचं एक स्टेशन आहे. तिथून 1.4 किलोमीटर हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर तुम्हाला चिपेस्ट वेमध्ये एअरपोर्टला जे एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन आहे त्या स्टेशनपासून तुम्हाला हार्डली 20 ते 40 रुपये ॲटो फेअर घेतात. तुम्हाला खाली 10 फ्लोअरच्या खाली तुम्हाला सोडण्यात येतं. तिथून लिफ्ट करून आपण P10 म्हणलं तर हे इंटरनॅशनल डिपार्चर एरिया, तर इथं तुम्ही पोचू शकता. तर तुम्हाला थोडासा नजारा टर्मिनल 2 आहे. समजा जर तुम्ही कॅब केली तर तुम्हाला कॅबवाले इथं सोडतील 10वर डायरेक्ट डिपार्चरवर, ठीक आहे. आणि जर तुम्हाला मेट्रोने यायचं असलं तर अंधेरीपर्यंत तुम्ही पोचा आणि अंधेरीवरून नक्कीच तुम्हाला ती घाटकोपर जाणारी मेट्रो पकडली की तुम्हाला 3रं स्टेशन एअरपोर्ट रोड आहे. तिथून तुम्हाला ॲटो फेअर भेटेल, कॅबही भेटेल आणि ॲटो बी भेटेल. एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला येईल. तर मी आज प्रयत्न केला. मी डायरेक्ट कॅब करणार होतो दादरहून. समजा मी पुण्यावरून आलो आहे आज, तर पुण्यावरून रिझर्वेशन होतं माझं इंटरसिटी एक्सप्रेसचं. दादरला उतरलो, दादरहून लोकलला आलो, लोकलनी अंधेरीला उतरलो, अंधेरीला मेट्रो स्टेशनला टचच, रेल्वे स्टेशनला टच लोकलच्या मेट्रो स्टेशन आहे. मग तिथून ओन्ली 20 रुपीज तुम्हाला फेअर लागेल एअरपोर्ट रोडपर्यंत. आणि एअरपोर्ट रोड टू टर्मिनल 2 तुम्ही बाय ऑटो आले तर एक 50 रुपयापर्यंत होईल आणि कॅबनी केले तर 100 रुपये होईल. तर चिपेस्ट वे तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश होता. तर कोणाला जर इंटरनॅशनल फ्लाईट मुंबईवरून असणार पकडायची असेल, टर्मिनल 2 लक्षात ठेवा. टर्मिनल 1ला जे असतात त्या तुम्हाला टर्मिनल 1ला मतलब भारतातलं आंतरराष्ट्रीय नाही आहे तिथं विमानं. तिथं फक्त भारतात डोमेस्टिक फ्लाईट तुम्हाला भेटतील, ठीक आहे. तर कोणाला जर याची माहिती पाहिजे असेल तर अवश्य बघा. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठीच आहे. याच्यात कोणाची कंपनीची ॲडव्हर्टाईज वगैरे केलेली नाही आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, निलेश सोडल. जय महाराष्ट्र, बाय. अशीच माहिती तुम्हाला मी मुंबई एअरपोर्ट टू मालदीव. आता मी चाललो आहे मालेचं माझं सकाळची 4ची फ्लाईट आहे. आता अराऊंड 11 o'clock झालेली इथं. तर एकदम चीपेस्ट वेमध्ये मी एअरपोर्टला पोचलो. याच्यापेक्षा चीपमध्ये तुम्ही कुठल्याच साधनाने येऊ शकणार नाही पुण्यावरून मुंबई एअरपोर्ट. बाय.